आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। कृत्रिम फुलांवरती प्रस्तावित बंदी विरोधामध्ये नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर्स, फ्लॉवर डेकोरेटर्स आणि इव्हेंट असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आमदार यांना निवेदन दिलं। या शिष्टमंडळामध्ये अध्यक्ष केशव डिंगोरे तसेच उपाध्यक्ष दाऊद कादरी, सेक्रेटरी सुनील महाले, सहसेक्रेटरी अनिल अमृतकर, खजिनदार मंगेश ढगे तसेच प्रमोद सानप, संपर्क प्रमुख गणेश मटाले, सल्लागार विनोद दर्यानी तसेच विशाल वणकर, फ्लॉवर डेकोरेटर्सचे सुभाष नाईकवाडे, यतीन मंडलिक, लाइटिंग डेकोरेटर्सचे पंकज वाणी, मनोज शिंदे, घोडा बग्गीचे संजय दिंडे तसेच LED वॉलचे शिवा देवरे, अब्बास भाई आणि विजू भोईर आदी सहभागी झाले होते। निवेदनात म्हटलंय की कृत्रिम फुलांवरती बंदी आल्यास लाखो महिला, कामगार, लघु उद्योजकांचे रोजगार धोक्यामध्ये येईल। या फुलांचा पुन्हा वापर करता येतो। ते कापड आणि टिकाऊ प्लास्टिकपासून बनवले जातात। सण समारंभामध्ये या फुलांचा मोठा वापर होतो। त्यामुळे बंदीमुळे सामान्य ग्राहकांवरती आर्थिक भार पडेल। बंदीऐवजी संतुलित आणि सर्वसमावेशक निर्णय घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे। आर्टिफिशियल फुलावरची बंदी घातली होती, त्याच्या संदर्भात आज आम्ही आमदार नाशिक जिल्हा मंडप डेकोरेटर असोसिएशन यांनी आज माननीय आमदार देवानीताई फरांदे यांच्याशी भेट करून त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनात आमची अशी मागणी होती की कृत्रिम फुलावर जी तुम्ही बंदी घालताय ती तुम्ही ठराविक फुलांवर बंदी घाला जे महाराष्ट्राच्या मातीत पिकतात, जसं झेंडू आहे, जरबरा आहे, लिली आहे, त्याच्यानंतर मोगरा आहे, अशा गुलाब आहे, शेवंती आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालावी। तुम्ही प्लास्टिक फुलांमध्ये बनवू नये किंवा लावू नये। पण बाकी जे आपण बाहेरच्या देशातून जसं तुम्ही ऑर्किड, अँथेरियम, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अशा फुलांवर तुम्ही बंदी घालू नये, प्लास्टिक फुलांवर। बस ही एवढीच मागणी आम्ही घेऊन आलो होतो। त्यांनी आमदार देवानी फरांदे मॅडमनी गोगोले फूल उत्पादन मंत्री गोगोले साहेबांशी प्रत्यक्ष आमच्यासमोर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी जिल्हा मंडप डेकोरेटर इव्हेंट्स या सगळ्यांच्या माध्यमातून एक मला निवेदन देण्यात आले आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृत्रिम फुलांवरती जी बंदी घातलेली आहे त्या संदर्भामध्ये, परंतु त्या विषयाच्या बाबतीमध्ये सरसकट जी बंदी घातलेली आहे तर मी माननीय या विभागाचे, या खात्याचे माननीय मंत्री महोदय आदरणीय नामदार भरत गोगावले साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की जी फुलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये फुलत आहेत, म्हणजे उदाहरण झालं झेंडू, जरबेरा, निशिगंधा, शेवंती, मोगरा आणि गुलाब, ही फुलं मुबलक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकरी पिकवतात आणि त्याच्यावरती बंदी आणावी। परंतु बाकीची काही जी फुलं जी आहेत ती इम्पोर्टेड फुलं असतात, म्हणजे ओरिजिनल जरी फुलं असतील, फॉर एक्झाम्पल ऑर्किड आहे तर हे थायलंडमधून मागवलं जात आहे किंवा अशी अनेक फुलं आहेत, व्हरायटीज की ज्या बाहेरच्या देशांमधून मागवले जात आहेत। तर अशा फुलं जी आहेत ती त्यांना आर्टिफिशियल जरी बनवली तरी त्यांना परवानगी द्यावी, कारण याच्यामधल्या दोन बाजू आहेत की शेतकऱ्यांना ही फुलं फुलवण्याचं जे भाग्य आहे। किरण आहेर, सी24 तास, नाशिक। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।